मुंबईमध्ये भाजप ॲक्शन मोडवर आली आहे। तर बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती पाहायला मिळते। मुंबईतील जिल्हाध्यक्षांकडून बंडोबांची यादी मागवण्यात आली आहे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे। अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे। तर बंडखोरांना संपर्क करण्यासाठी स्थानिक नेतृत्वांना सूचना दिल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, मुंबईमध्ये भाजप कशा प्रकारे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे? नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती बंडखोरी झालेली पाहायला मिळते आणि हीच बंडखोरी थांबवण्यासाठी कुठेतरी भाजपने ही रणनीती आखलेली पाहायला मिळते। सर्व जिल्हा अध्यक्षांना आहे ज्या ज्या प्रभागामध्ये बंडखोरी केलेली आहे या सगळ्यांची माहिती आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि या बंडखोरींना कशा पद्धतीने शांत करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते भाजपची एक विशेष टीम देखील आहे ती काम करताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे जे केंद्रीय सहसंघटन मंत्री आहे शिवप्रकाशजी यांच्या उपस्थितीमध्ये देखील या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक आहे ती देखील पार पडताना पाहायला मिळते आणि या बैठकीनंतरून देखील या सगळ्या बंडोबांना थंड करण्यासाठी भाजप यशस्वी होते का हे देखील पाहणं गरजेचं, कारण की मोठ्या प्रमाणात नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। बंडखोरांना थंड करण्यासाठी आता भाजपने नवीन रणनीती आखली आहे आणि कशा प्रकारे आता या रणनीतीमध्ये भाजपला यश मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।